जगे जय आनंदा लक्षा गुजरावराहृदय आठवा दत्तदी कांबर करता तुझे नाम स्मरणम दोषाधिभूती दहन ब्रह्म विष्णू त्रिनयनति कृते तुझे स्तवनम कर्मभूमीच्या दैवतन जावे सर्वता भजले या केले पुण्य जाय व्यर्थ तू नरण जाय प्रवणाशून्य निदानचे द्वैताशी म्हणून करावे काग्र स्मरण तो बजावा दत्त निरंजनम अंतिमतचे मोक्षे पद प्राप्त ऋणायशय जग्रावे स्मरणम जो का प्राप्तर परवाचे शिनकडे पार तेथे मे पामरे ग मुकाणे काय वर्ण दत्तात्रेय महाराज की जय देवादत्ता 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 आवधोता देवादत्ता आवधोता देवादत्ता 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 आवधूता देवादत्ता आवधूता देवादत्ता 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 सद्गुरु महाराज की तर बघतो कीर्तनाच्या अगोदर आपलं राष्ट्रगीत आहे तरी सर्वांनी या राष्ट्रीय गीताचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी आपल्या जागेवरून उठून उभं टाकावं हे सर्वोच्च गीत आहे देशामधलं आणि परत परत आपल्याला हे काम राष्ट्रगीताचं आपल्या हितासाठी राष्ट्रीय जागृतीसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो आमच्या जागृत व्हा तरुणांनो तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना सकाळीच एक राष्ट्रगीत व्हायचं मात्र आज तुमच्याकडून 3 वेळा मी राष्ट्रगीत म्हणून घेतलं आल्याबरोबर एकदा राष्ट्रगीत म्हणून घेतलं ज्ञान मंदिरामध्ये आपल्या शाळेमध्ये तिथे एकदा मी राष्ट्रगीत म्हणून घेतलं तुमच्याकडून आता कीर्तनाचे त्यावेळेस एक राष्ट्रगीत ऑर्डर देतो मी तुम्हाला फ्रेंड सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा बसा आनंद सद्गुरु सर्वासी आधारो आनंद सद्गुरु सर्वासी आधारो आनंद सद्गुरु सर्वासी आधारो आनंद सद्गुरु सर्वासी आधारो अत्र ऋषी शोरो उपासीला अत्र ऋषी शोरो उपासीला अत्र ऋषी शोरो
स्वयं ज्योत विसर्गाचे प्रगट स्वयं ज्योत विसर्गाचे प्रगट स्वयं ज्योत बद्रिकाश्रमे झाला जय जयकार बद्रिकाश्रमे झाला जय जयकार आले ऋषी शोर उत्सव करीती आले ऋषी शोर उत्सव करीती आले ऋषी शोर स्वाभिमान अवतार गुरुचा स्वाभिमान अवतार गुरुचा बाळगरे स्वाभिमान अवतार गुरुचा स्वाभिमान अवतार गुरुचा संशय बापूजीचा निरासला संशय बापूजीचा निरासला संशय बापूजीचा सद्गुरु महाराज की जय. तर बघतो राहू दे आवाज हेच राहू दे आता मध्ये काही हात लावू नका. तर आज आपल्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग हा बापूजी पाटलांच्या गाथेमधला बापूजी पाटलांचे गुरु हे बाळगीर महाराज होते आणि बाळगीर महाराजाला बापूजी पाटलाने एकदा विचारलं होतं महाराजांना महाराज म्हणजे चित्तामध्ये एक संशय आहे म्हणले दत्तात्रय प्रभू हा गुरुचा अवतार आहे का गुरु आहेत का हा संशय माझ्या चित्तात आहे. त्यावेळेस बाळगीर महाराज सविस्तर वर्णन करून सांगतात. पहिल्या चरणामध्ये आनंद सद्गुरु सर्वासी आधारो आत्र ऋषी स्वरूपाशीला आनंद म्हणजे सद्गुरु आहे आणि आनंदाचा आधार सर्व ईश्वर आहे. आनंद ब्रह्मांडाच्या संपूर्ण आनंद ब्रह्मांडाला आधार एका आनंदाचा. आनंद नामाचे 3 अक्षर आस्ती परावणी पर याचा लागेना अंत ना हो पार. तो आनंद सदोदित सर्व उत्पत्ती विवर्जित दृष्टांतीच्या माता शोभेचे नाम अनुपम्य काय देती उपमा गणित काय वर्णते जेथून परतल्या वेद सुरते ब्रह्मादिक बोल विसरले एक बरळ बोलती सगुण निर्गुण म्हणते परिते आनंदाची व्यक्ती बोलता नाही. एक अक्षर निमित्त एक अवतारी दृष्टी ठेविते एक मूर्ख म्हणते जीवच ब्रह्मा. आनंद शब्द ईश्वर तो ब्रह्मानंद तो जीवतारक तो शुद्ध तो बुद्ध तो निष्प्र तो निरापेक्ष तो निराभिमानी तो आढळतो आचळतो आमळतो शुद्ध तो बुद्ध तो मुक्त तो ऐसा शब्द तेथे नाही. आनंदाचा पाता निर्धारू वेद सरमले साचारू म्हणून या परंपारू आनंद पद वेदाशी पडले भुले शास्त्राचे झाले खदले व्याकरणाचे झाले होळी नेते नेते शब्द म्हणून या आनंद हे ईश्वर आहे आणि आनंद या आनंदाचा आधार सर्व जीवाला आहे. आणि याच आनंदाची भक्ती अनुसया माईने केली. 60,000 वर्ष 1-2 दिवसाची भक्ती नव्हती. 60,000 आणि आपलं एका दिवसात आता वाटायला गडबड होऊ द्या की महाराज होऊ द्या घेऊ जेव्हा कवा कसं करावं कवा कसं करावं ठीक आहे. एवढी स्पीड मला वाटते एवढी स्पीड शेतातल्या कामात ठेवा कल्याण होऊन जाईल तुमचं. एवढी स्पीड तुमच्या धंद्यामध्ये ठेवा. मात्र आज आता कसा दिवस तुमचा बुडालाय खरं की खोटं आता निवांत राहायचं. मग अनुसया माईनं सुद्धा भक्ती करताना 60,000 वर्ष परिश्रम घेतले. अनुसया माईने
हे परिश्रम किती मोलाचे असतील, किती कष्ट असतील. 60 सहस्र वर्षे अनुष्ठान करते झाले दोघे जण, आकाशवाणी अलक्ष्य पदावरून झाले आज्ञा विनाशी. 60,000 वर्ष भक्ती दोघांची होती, एकट्याची नव्हती, नवरा बायकोची. आणि आपल्या इथं कुठं बायकोची भक्ती आहे, कुठं बालक तूच कर म्हणते. ते तुझा गुरु होय, तू ते गुरु काय झाडू घेतलाय झाडू घे, काय करायचं ते कर बाबा, ते तिकडल्या तिकडे दे, मला सांगू नको. आणि मालक असा दुरू होऊन बघते, बरोबर काय चाललंय गुरुच. कुठं मालक देवदेव करते, कुठं मालकीने विरोध करते. जेथे दोघाचे एक म्हणते ते नाही बाप्पा विघ्न. जिथं दोघाचं एक म्हणाय तिथं कुठली बाधा शिरत नाही. आणि अशी दोघांची भक्ती पाहून आकाशवाणी झाली अलक्ष्य पदावर. म्हणून महाराज आनंद ब्रह्मांड उल्लंघुन द्वादश मंडळाचा केव्हा कवण, आनंद शून्य मागे सारून आलो तुझं कारणे. काय आनंद ब्रह्मांड उल्लंघून तुझ्या भक्ती पाहून तुझ्यासाठी मी आलो. क्षीरसागर महासुंदर आणि कैलास शिखर, शुद्ध वैकुंठ मनोहर सत्य लोक ब्रह्म्याचे, स्वर्ग लोक उल्लंघून पाहिले गणाचे भुवन, अष्टदेव यवनीचे स्थान आलो कर्मभूमीवरे. आत्री अनुसया पुण्य पवित्र, ती जाणते गा सकळ सूत्र, तिने उद्धरिले कुळ गोत्र दिगांबर नाम स्मरणे. नामाची शक्ती अशी आहे की नामस्मरण जर करायला लागली एखादी बाई तर 42 कुळाचा उद्धार करते म्हणून सांगितले. इतकी ताकद नामामध्ये आहे. बाई 42 कुळाचा उद्धार करू शकते. आणि बाईला जर समजा देवच नाही कळाला, म्हणूनच कठीण आहे, आधी देव समजून घ्यावं लागेल. मग अनुसया माईनं 42 कुळाचा उद्धार करून टाकला. अशी भक्ती बाईमध्ये अशी शक्ती आहे की पूर्वज उद्धरती हिमालयातुने. पूर्वज उद्धरतात म्हणून सांगितलं. एकच भक्तीच्या मार्गाला माणूस जर लागला, आपले पूर्वज जर काय हिमालयात अडकले असतील तर त्यांची सुद्धा सुटका होते. ही ताकद नामामध्ये आहे. म्हणून इथं भजन करताना अगोदर आपल्या गोरलेगावचे भजनी मंडळ भजन म्हणले, हित ते करावे देवाचे भजन. हे नामस्मरण करावं लागते म्हणले. हित होते म्हणले त्याच्यात. हित हित की हित की हित होय. हित जीवाचं हित. आणि अनुसया माईनं 42 कुळाचा उद्धार केला. तुम्हाला सुद्धा करता येते. मात्र आपल्याला ते करायला तितका वेळ नाही. फक्त अनुसया माईची ओटी भरायचा मोठा जोर. ते हित करायचं असेल तर आपल्याला 42 कुळाचा उद्धार करता येते. नामस्मरण पाहिजे. म्हणून संन्यास वेश घेऊन उभा क्षीर सागर भोवणे, नारायण शब्दवाने मुखे बोलत असे. 60 सहस्र वर्षापर्यंत ऋषी अनुष्ठान करीत, निराश्रय भक्ती आचरित ते आत्री महामुनी हो. 60,000 वर्षापर्यंत अनुसया माईनं भक्ती केली. 60,000 वर्षापर्यंत कधीच त्रास वाटला नाही अनुसया माईला. महाराज जे म्हणतील ते नामस्मरण, देवदेव जे सांगतील ते का. म्हणून 60,000 वर्षापर्यंत अनुसया माईनं भक्ती केली. मात्र भक्तीमध्ये काही मागितलं नाही. काय मागितलं अनुसया माईनं. निराश्रय भक्ती केली. देवा का हो येईना, भेट का हो देना, भार काय घालेना पाहू द्या एकदा चरणा हो. महाराज फक्त तुमचे चरण पाहू द्या. चित्ती चरण डोळा रूप नामोस हृदय. महाराज चित्तामध्ये तुमचे चरण राहावा, हमेशा तुमचे चरण दिसाव. डोळ्याला तुमचं रूप आणि हृदयामध्ये नाम. अनुसया माईनं काय मागितलं. तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडे. महाराज फक्त तुमचा विसर पडू नये. याच्यासाठी काय पाहिजे ते सांगा मला. तुमचा विसर पडला म्हणजे आम्हाला अनेक मार्ग लागतात. आणि तुम्ही जर आम्हाला आठवणीत राहिले तर आम्हाला एकदा चांगला मार्ग लागेल. फक्त महाराज सदोदित आठवणीमध्ये राहिला पाहिजे. अनुसया माईनं मागितलं. काय मागितलं महाराज. फक्त तुमचे चित्तामध्ये माझ्या चरण असले पाहिजेत आणि तुमच्या चरणापासून मला बाजूला जाण्याची दुर्बुद्धी सुचू नये.
आणि एकदा चरणाजवळून लांब गेलं मग आपल्याला अनेक मार्ग लागतात. म्हणून अनुसया माईनं फक्त महाराज फक्त तुमचे चरण पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा 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 पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा. अनुसायमामध्ये महाराज फक्त तुमचे पाय आणि हेच माझी देवपूजा. मग पायात काहीतरी हाय. काय असेल पायामध्ये माते गुरु चरणाचे माते गुरु चरणाचे माते गुरु चरणाचे माते तेच माझी भागीरथी तेच माझी भागीरथी तेच माझी भागीरथी तेच माझी भागीरथी. पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा. महाराज तुमची फक्त पायाची माती जर आमच्या घराला शेताला गावाला जर लागली तर भाग्याचा रथ सरसावतो. भाग्य जुळून येते इतकी पायामध्ये ताकद आहे. पायामध्ये ताकद अशी राहते महाराजाच्या नुसता ज्या गावात पाऊल पडल त्या गावात अन्नदान ज्या गावात पाऊल पडल तिथं सगळी स्वच्छता ज्या घरी गावात पाऊल पडेल तिथं सुख समृद्धी कुठल्याही प्रकारची पीडा चिंता कुठल्याही प्रकारचं काही तकलीफ होत नाही. ही पायाची ताकद आहे. आणि काही जणांची पायाची ताकद अशी राहते सगळ्याचे पाय चांगले नसतात. काही जणांचे पाय कसे असतात दारात पाऊल पडताच वासरू मेल आणि त्याच रात्री चोरानं घर फोडिल. पाऊल मोठं बेकार राहतात म्हणून बैठक ठेवले. बैठक कोणी आलं बैठकीत बस बाबा आगाव कोणतंच हुशार आहे नको मधी नको रस्त्याला नको मग बैठकीत बसन इकडेल्या इकडे चहा पिले की घराकडे त्याचे पाऊल चुरीपर्यंत जमत नाहीत का त्याच्या पावलामध्ये ती ताकद नसते. तुम्हाला समृद्ध करण्याची ताकद त्याच्या पायामध्ये नसते. आणि गुरु महाराजाच्या पायाची माती म्हणजे भाग्याचा रथ सरसावतो. मग शिष्या म्हणते महाराज तुमच्या पायाची धूळ हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठं सुकृत घेऊन आलेले आहे महाराज. काय म्हणले धुळीमध्ये महाराज म्हणतात काय धुळीचं काय लावलं रे धुळी नुसता धुळा धुळा काय त्या धुळीमध्ये काय गुरु चरणाची धुळे गुरु चरणाचे धुळे गुरु चरणाचे धुळे गुरु चरणाचे धुळे त्यामध्ये करावे आंघोळ्या त्यामध्ये करावे आंघोळ्या त्यामध्ये करावे आंघोळे करावे आंघोळे. पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमचे महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा. महाराजाच्या पायाची धूळ काय करते त्या धुळीमध्ये शिष्यानं आंघोळ करायला पाहिजे म्हणून सांगितले. आंघोळ इतकी धुळीमध्ये ताकद आहे. आंघोळीनं काय होते घरातला घोळ मिटते. घोळच राहिला लय घोळ हात कर्जाचा घोळ पोरग एक म्हणते पोरगी एक म्हणते बाप एक म्हणते माय एक म्हणते नुसताच घोळ. हे घोळच मिटून जाते. हे पायाची धूळ काम करते. एका जागी आणते त्याची सगळ्याला एक सर्क करून टाकते. फक्त शिष्याची चरणावर श्रद्धा पाहिजे ही पायाची ताकद होय. घोळच राहत नाही घोळ सगळा मिटून जाते. आणि एकदा घोळ मिटला तुम्ही समाधान होता काय महाराज सुधारणा झाले हो लय घोळ काय सांगा काय सुधारणा आले कार्ट लयच खराब निघाले काही सुधरू दे हे घोळ मिटते फक्त महाराजाच्या पायाची धूळ त्याच्यामध्ये आंघोळ करावं. महाराजाच्या पायाचा बिंदू काय करते
गुरु चरणाचा बिंदू गुरु चरणाचा बिंदू गुरु चरणाचा बिंदू गुरु चरणाचा बिंदू तुझे माझा कृपा सिंधू तुझे माझा कृपा सिंधू तुझे माझा कृपा सिंधू तुझी माझा कृपा सिंधू पाय तुझ्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुझ्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा पाय तुमच्या महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा महाराजाच्या पायाचा बिंदू शिष्याचा कृपा सिंधू आहे म्हणून सांगितले. कृपा म्हणजे कृपाच होऊन जाते म्हणले. महाराजाच्या पायाचा बिंदू आपल्याला जर मिळाला तर कृपा. कृपा म्हणजे काय होय महाराज? कृपा म्हणजे कृपा झाली म्हणजे प्रत्येक माणूस शिष्य असो कोणी असो तो संत समागमामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. हे कृपेचं फळ होय. त्याला शास्त्राचं वाचन करण्याची आवड निर्माण होते. हे कृपा होय. ही कृपा होय. घरामध्ये आई वडिलाची सेवा करते हे होय कृपा. वागण्याचा जोड बसते कृपा. हे कृपा झालेली ओळखून घ्यायचं. बापूची कृपा बापूची कृपा बापू तुमची कृपा. कशी कृपा हे पॉइंट आपल्याला होऊ लागले. सुरुवात झाली की बापूची कृपा झाली. घरात एकमत असणं हे होय कृपा. कोणतंही काम करताना निश्चय दृढपूर्वक काम करणं हे होय कृपा. घरामध्ये सर्वाशी प्रेमानं गावाशी प्रेमानं गल्लीतली प्रेमानं वागणं हे होय कृपा. कोणत्याही टाइमला जर विचारलं तर त्याचा चांगलं बोलणं येणं चांगली बुद्धी प्राप्त होणं हे होय कृपा. कृपेचं फळ हे होय कृपा. महाराज फक्त तुमचे पाय पाहिजे असा अनुसयामाय म्हणते. श्रद्धारक चरणों पर भाई कामना पूर्ण हो सब हे कहते बालगेर गोसावी आणि बार बार बापूजी को. फक्त श्रद्धा ठेवले चरणावर. अनुसयाबाईनं फक्त महाराजाचे फक्त चरण. महाराज तुमचे फक्त पाय म्हणजे पायात काहीतरी आहे हे महत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात सद्गुरु वाचुने सापडे ना सोये आणि धरावे ते पाये. आधी 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 पाय धरा का म्हणले पायात काहीतरी हाय म्हणून पाय धरा. नाहीतर तुकाराम महाराजांनी अभंग बदलला असता त्या काळात. सद्गुरु वाचुने सापडे ना सोये धरावे ते हात. आधी आधी हात म्हणत होते. हाताकडे आलंच नाही पायाकडे येऊन बसले म्हणजे पायात काहीतरी हाय. भागवत सुद्धा पायाबद्दल बोलले. भक्तीचे आगाध महिमान तिथे रिगिणा बहुवंदन ते करावया भगवंत भजन सद्गुरु चरण सेवावे. एवढे भागवताचे सत्य होतात. भागवतामध्ये सुद्धा सांगितले सद्गुरूच्या चरणाची सेवा करा. आणि अनुसाहेबाने 60,000 वर्ष निराश्रय भक्ती केली. महाराज फक्त तुमचे पाय. ग्रस्ताश्रमी अनुदिने नित्य आनंद स्मरण म्हणे निर्गुण स्वरूपा लागुने अखंड ध्यान लागले. ग्रस्ताश्रमामध्ये असून अनुसाहेबाचं ध्यान लागले. दररोज ध्यान होत अनुदिन आणि निर्गुणाचं अखंड ध्यान लागले. आपल्या संसारामध्ये राहून आपण अखंड ध्यानात पाहिजे. दिसला पाहिजे प्रत्येक कामामध्ये. अनुसयामाईनं ग्रस्ताश्रमामध्ये राहून भक्ती केली. तुम्हाला वाटते ग्रस्ताश्रमवाल्याची आमची भक्तीच नव्हती तुमचीच भक्ती होती. कुठे होती अनुसयामाय? राहे मुक्ती पुरी सकोरी भूमिका आश्रमजी चावशे संसारी सती दक्ष लक्षपतीच्या शब्दाशी मानी तसे. अनुसयामाई मुक्तपुरीला राहायची आणि अनुसयामाई संसारात सती दक्ष लक्ष होत. बाई संसारामध्ये कवाई दक्ष राहावं आणि तिचं लक्ष राहावं. जसं ड्रायव्हरची नजर राहते की नाही. या काचाकडे बघते त्या काचाकडे बघते पुढे बघते माग आरशातून मागचं पाहते आणि एवढं करून गाडीतले काय करालेत तेही बघते बराबर हिशोबात. तसं बाईची सुद्धा नजर संसारामध्ये सती दक्ष लक्ष पाहिजे. महाराज आले. महाराज आल्यावर तिथं लक्ष दक्ष पाहिजे.
कीर्तन लेट होण्यामागे कारण काय साहेब? फक्त दक्ष आणि लक्ष हे दोन गोष्टीचा अभाव असल्यामुळे कार्यक्रम लेट झाला. आणि एकच चूक होते, मात्र ती 1 घंटा लेट होऊन जाते. तुम्हाला सगळ्याला वाटले काय झालं रे बाबू, का खात बसले, काय जेवत बसले? नाही, हे दक्ष आणि लक्ष दोन बरोबर नसल्यामुळं हे इतकं लेट होऊन बसलं. म्हणून बाई ही प्रपंचामध्ये दक्ष आणि लक्ष पाहिजे. दक्ष पाहिजे प्रत्येक कामामध्ये, आणि लक्ष पाहिजे काय चाललंय काय नाही. महाराज चौकड बघत राहते, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यात कोणाचं काय चाललंय. एवढं करता करता कोण तोटा तुला खाले काय हे बघते महाराज. सगळं बार काय ना म्हणणं काही पोटात ठेवते, ध्यान ठेवते. मग झोळी घेतल्या महाराज काय होय? हे झोळी तेच होय की आपल्याकडे असलेले व्यसन या झोळीत टाकायचे. हे झोळीचं सांगायचंच राहिले. झोळी रिकामीच फिरली गावाला. त्याला वाटलं झोळी भीक मागायची की नाही. भीक मागायचा महाराज नव्हच मी, हे तुम्हाला माहित आहे. ही झोळी मागता आपल्यातलं व्यसन या झोळीत टाकायचं होय. मात्र माझी झोळी गुढी पाडव्यापासून रिकामीच आहे. या झोळीत कोणीच काही टाकलं नाही. तोटा चुना नाही, पुड्या नाही, बिड्या नाही, काही टाकलं. झोळी रिकामीच फिरायली. मग तरी कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी माझी जी झोळी आहे या झोळीमध्ये काहीतरी टाका, जे काही तुमच्याकडे आहे ते. आणि एकदा झोळीमध्ये टाकलं, पुन्हा तुम्हाला समाधान राहता येते. आणि झोळीमध्ये टाकून जर पुन्हा जर घेतला तर मजा काकतली झोळी त्याच्या काकत जाते टाकणाऱ्याच्या. म्हणजे त्याच्यासाठी झोळी घेतली मी. बघ आता एकट्याला झोळी कशाला? मग तू अशी झोळी घेऊन बस आयुष्यभर तुझ्या मागे झोळी. मग अनुसयामानं ग्रस्त आश्रमामध्ये भक्ती करू लागली. संसारात सती दक्ष लक्ष होत. बाईचं लक्ष पाहिजे, कोणी आलंय, काय चाललंय, जेवलंय की जेवलं नाही, किती जेवलंय, आणि दक्ष पाहिजे. आणि एवढं करून मालकाच्या शब्दाला मान देत राहायचं. नवरा हाच देव होय. आधी हे समजून घ्या, प्रपंचातला देव हा आपला नवरदेव, घरचा नवरा हेच देव होय. या देवाची थोडी सोय झाली पाहिजे. सकाळी जेवण, संध्याकाळी जेवण, पद्धतशीर काय चाललंय काय नाही, थोडं आंघोळ घालणं. बरेच बाया आपल्या देवाची व्यवस्था करायला तयार नाहीत. देव असा गडबडीनं शेताकडून काम करून आला, बहारा खाली टाकला, पत्तीला मध्ये पाणी टाक बरं आता आंघोळीला. तर मालकीन काय म्हणते, देव पूजा करायला दिसायला की नाही तुम्हाला? तुमचं तुम्ही पाणी टाकून घ्या आणि आंघोळ करण्याच्या अगोदर दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकून खाली लाकडं लावून चूल पेटवा. तोपर्यंत इकडे पाणी चूल फुग देतो, ते घेतलेलं पाणी थंड होऊन जाते. पुन्हा बोंबला परत टाकत नाही. हे देव ओरिजिनल देव, प्रपंचातला देव, हे देव आधी बाईला कळला पाहिजे. आणि या देवाला वगळून बाई जर किती देव करत असेल तर ते तिथला देव मात्र या बाईला पावत नाही. सुहागन तीरथ करणे चली, सुहागन तीरथ करणे चली, सुहागन तीरथ करणे चली, सुहागन तीरथ करणे लगे, सुहागन तीरथ करणे लगे, सुहागन तीरथ करणे लगे. पति के घर पर बोझा देकर, पति के सिर पर बोझा देकर, हाथ हिलावत खुली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली, तीरथ करने लगी, सुहागन तीरथ करने लगी, सुहागन तीरथ करने लगी. बघ, पत्तीच्या डोक्यावर वजन ठेवून बाई तीर्थयात्रेला चली. आणि हात हिलावत हात हलवत आपली निघाली.
आणि घरी याच्या रोज सगळं घर बघ ते दार बघ हे सगळं बघ आणि हे देव करत हिंडाले. हे देव आहे हे परमार्थ आहे का? म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे, सुहागन तीर्थ करणे लगे. आणि शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, तीर्थ करणे से क्या फायदा. कारण घरी बोंबलाला ये मुख्य महाराज जे देव आहे ते बोंबलाला आहे, बाकी तुझं तीर्थ करून काय करतोस म्हणजे. क्या होगा तीरथ करने से, क्या होगा तीरथ करने से, पति चढ़ाया सूली, ओ पति चढ़ाया सूली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुमचा देव हा घरचा देव आहे. या देवाचा सगळा जोड बसून जे काय जमल ते नामस्मरण. या देवाची सोय नको कुठला देव. म्हणून अनुसया माय मालकाची सेवा करायची. आधी मालकाची सेवा करा, तनानं मनानं काया वाचा. बरेच मालकीने आजही मालकाला रतुर बोलतात. किती हात याच्यात नाही, आपल्या गावात नसते, फार लय तिकडे विदर्भात किती असते. थोडं जीभ आवरा. जीभ आवरा म्हणजे तुम्हाला म्हणाल तिक्कलेला सांगाल मग साऊंड नाही तिकडे तुम्हाला ऐकू आले. जिभीला थोडं बरोबर सांभाळा. जसं एखादा जनावर शेतामध्ये अवताला लावल्यावर त्याला मुचकं बांधावं लागतं, तसं थोडे मुचके भिजके बांधून घ्या. मात्र जीभ थोडी बरोबर हिशोबात ठेवा. कारण आपण काय बोलताना काय असू द्या, हो खादाडा असू द्या, पिदाडा असू द्या, कसलंही बोंबलू द्या, ते हाय म्हणून तुमचं वजन आहे. ते जर संपलं ना त्या दिवशी तुम्ही संपल्या हे लक्षात असू द्या. नाही हो महाराज लईच बेकार आहे, लई फालतू आहे, आता काय सांगा इथपर्यंत आणून सोडलंय, आता काय सांगा करू दे. आता जे भाग्यात आहे ते झालं. बिडी वड नको म्हणाले वडाले, दारू पिऊ नको म्हणाले पियाले, रोज त्यात लोळू नको रे म्हणत लोळाले. पण लोळू द्या. हे जग जरी त्याला नाव ठेवलं तर मात्र तुझा देव होय माय, रस्त्यात पडलेला देव तुझा होय. जगाचा दुश्मन होय असेल ते काय दारू पिले भोचडीचं खराब आहे, लोकांसाठी होय, मात्र त्या बाईसाठी तो देव आहे. म्हणून अनुसया माय आपल्या मालकाची सेवा करायची. कारण आमचे माणसं आधी चुकलेत, नाही तर तुम्ही जास्त घमेंडीत येत नव्हत्या. हे लक्ष्मीचा सण साजरा करून उग पाया पडाले तिथे, त्याच्यामुळे खेळ बिघडलाय, नाही तर बिघडत नव्हता. हे तुम्ही लक्ष्मी करा, नाही आमच्या इथे लक्ष्मी आता आम्हाला कुठे येणं होईना. अरे येऊ तर नको, मात्र पाया पडू नको. भक्ताच्या देव कुठं भक्ताच्या पाया पडते काय. भक्त हा देवाच्या पाया पडला पाहिजे. आणि नवरा बायकोचं नातं म्हणजे देव भक्ताचं नातं होय. देव म्हणजे नवरदेव आणि भक्त म्हणजे बायको होय. म्हणून भजन भक्तीच तुझ्या येड लागले, भजन भक्तीच तुझ्या येड लागले. तू देव मी भक्त नात जोडलं, तू देव मी भक्त नात जोडलं. भजन भक्तीचा बाई काय म्हणते देवाला,
भजन भक्तीचं तुझ्या भजनाचं मला येड लागल आणि तुम्ही देव मी भक्त तुमचं आमचं नातं जोडलं. नातं जोडलंय म्हणले आपलं, मात्र नातं जोडलंय, मात्र प्रेमाचं नातं जोडलंय. अरे तुला बोलण्यासाठी नातं जोडलं नाही, लक्षात असू द्या. केवढाही नवरदेव असू द्या, बिचाराचा काटा काढू नका. आता सर्वसामान्य जे प्रतिष्ठित आहे ते जरा घाबरते, त्याला काही बोललं तरी ते नको नको, चार माणसात नको, जरा थोडं बहादूर राहू द्या. त्यानं बड्डीतच नेते बस स्टँड पर्यंत, ठोकीतच चल पाहू दे तुझ्या मनाप्रमाणे, चल नाही हिरीत पडतो, चल हिरीत पड. त्या हिरीपशी नेऊन काटवर उभा कर मारुडी. आणि आपल्यासारखं सर्व ते मात्र घाबरते, नको बापू माय तू काही भानगड करू नको. दुर्गा माय, लक्ष्मी माय, रेणुक माय, तू काही गर्दा करू नको, हे घाबरते. म्हणून अनुसया मायनं मालकाची सेवा करायची. आणि एवढी सेवा करत असताना अनुसया मायचे पुन्हा काम कोणते होते? आला जो अतिथ श्रम हरे दे भोजना माऊले, रिद्धी सिद्धीजीचे घरी विलसते कामी क्या भाऊले. जर कोणी अतिथी आला तर अनुसया माय उपाशी जाऊ द्यायची नाही, जेवू घालायची. तसा तुमच्यामध्ये हे गुण असला पाहिजे, नैसर्गिक गुण तुमच्या अंगामध्ये असला पाहिजे. आले त्याला जेवा, आले त्याला जेवा, आले त्याला जेवा, हे गुण तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. माणसाला तेवढं कळत नाही. तुमचं काम आहे हे, माणसाचं काम आहे आणून टाकायचं. तुमचं काम आहे शिजून खाऊ घालून प्रेमाला बोलायचं. बाई जोपर्यंत म्हणत नाही कोणताही माणूस जेवत नाही. बसा जेवायला, दोन घास खा. म्हणून अनुसया मायच्या घरी रिद्धी सिद्धी कोण्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता पडत नाही. फक्त तुम्ही आले त्याला जेवू घालत राहा. भगीरथी यमुना सरस्वती ते गीते आरावती सुंदरी, लोकांचे मळभार घेऊन श्री जावती अंतरे. तेव्हा त्या सती दर्शनी उद्धरती होते दिवे शोजवळा, तेजस्वी तरणे भवाब्दी हरणे महाजगे चितकळा. आईशी ती ऋषी पत्नी जाण सती त्या श्रमी हो आशे, तिचे पतीचे व्रताचे दुसरे भूमंडळाशी नसे. भूते समान सर्व जीव आश्चर्य माने म्हणा, तिचे व्रत पावयाशी मुळे तो निर्गुण आला गुणा. त्यानुसार मायचं व्रत पाहण्यासाठी गुरु महाराज आले. जर बाई अशी कर्तव्य दक्ष जर बाई असेल, तिचं तप पाहण्यासाठी, हे तुम्ही करालेले तप होय. तुम्ही जसं एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या हिमालय पर्वतामध्ये तप करण्यासाठी जाते, कुठं माहूरला तप करते, कोणी इथल्या टेकडीवर जाऊन तप करते. तर आता एवढ्या जे बाया आले हे कोण्या तरी गावाहून तुमच्या घरी येऊन तप करायला, हे तप करण्यासाठी तुमच्या घरी आले. म्हणून हे बाया सगळ्या तपस्वी होत. आणि तप करताना तप जर तुमचं बरोबर शास्त्राच्या हिशोबाप्रमाणे तप जर झालं तर वरून देवच येतात म्हणजे तुमचं तप पाहायला. इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे. आता प्रत्येक बाईला वाटत नाही मी सासरी गेलो, सासरी नव्हे मला तप करायला आलीस तू. ऋषी मुनी जसं तप करतात तसं इथं तप करावं लागते. तप करताना खूप ताप होते. कुठं सासरा बोंबलते, कुठं सासू बोंबलते, कुठं नवरा बोंबलते. सगळ्या भानगडी किंवा भांडण होय, तंटा होय, तप होय. तपामध्ये खूप भानगडी होतात. आणि याच तपाला अग्नी तप म्हणतात. हे सगळ्यात मोठं तप कोणतं होय? अग्नी तप होय. आणि अग्नी तपामध्ये बाई तपून जे माणूस कोणतंही काम करताना काय म्हणते, तुला काय कळते रे, मी जास्त उन्हाळे बघितलो. म्हणजे ते तपून निघाले. तपून निघाल्यामुळे ते बोंबलते. माझं ऐका. तशा ज्याच्या संसारात जास्त भानगडी होऊन जे माणूस पक्क टिकून राहते ते खरी बाई तपस्वी. आणि ते तप करण्यासाठी आली. अनुसया माय तप करण्यासाठी अत्र ऋषीकडे आले. ये होय तपस्वी. आणि तिचं तप पाहण्यासाठी गुरु महाराज अनंत ब्रह्मांड उल्लंघून अनुसया माईच्या घरी आले.
कुठं होते महाराज निरालांब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा निरालांब शेखरे स्वामी रहिवास तुमचा व स्वामी रहिवास तुमचा निरालंब शेखरे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा परात पर पाडे काय वर्णने वाचा परात भर माये परात भर मागे काय वर्णोने वाचा परात पर पाडे काय वर्णने वाचा परात भर माये परात भर मागे काय वर्णोने वाचा निरालंबातून महाराज आले आणि आल्यानंतर पहिल्या प्रथम क्षीरसागर म्हणून आले होणे मग तो दिगामर रूपे चातुर मासाशी हो येवणे क्षीरसागरे उभा नारायण शब्द हो क्षीरसागर म्हणून नारायण नारायण धावणे तव विष्णू वंदने तया पूजा विधे मांडली आज्ञा काय करा मुनिवरा म्या ते श्री वंदले सांगा महाराज काय आज्ञा असं महाविष्णू म्हणतात त्यावेळी दत्तात्रय प्रभू काय म्हणतात बोले तो यतिराज ऐक सके चातुर मासाशी हो क्रमावात वाश्रमे मनी असा भावार्थ माझा की हो दत्त महाराज काय म्हणतात माय 4 महिने चातुर्मास करण्यासाठी महाविष्णूला म्हणतात तुमच्या घरी आलो 4 महिने चातुर्मासाला जागा द्या त्यावेळेस पत्नी मधून ऐकून काय म्हणते ऐकून तव लक्ष्मी दचकली म्हणे नारायण स्वामिया नाही आतिथ्य घडे मजला सेवेशी चुकोनिया महाराज आम्ही मालकाची सेवा करणारे आहोत मी तुमची सेवा होऊ शकत नाही आमचा मालक जरी हो म्हणला तरी मालकाला काही लागलं नाही शेवटी आम्हाला करणं आहे सर्व गोष्टी हे आमच्यानं होत नाही तुम्ही तुमचं स्थळ शोधा महाराज आताच तोंडावर बोललेलं बरं एवढे शब्द ऐकल्याबरोबर महाराज गुरु महाराज तिथून निघाले देव निघाले दत्त निघाले दत्त निघाले 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 देव निघाले दत्त निघाले कैलासावर नारायण नारायण धावणे तव शंकर धरो करो दिगांबर पूजेला आणि आज्ञा काय करा मुनिवरा आणि मी शब्दाची गौरविला माझे म्हणता सांगा महाराज शब्दालाच वर्णन करू लागले फक्त तुमची सांगा आज्ञा त्यावेळेस महाराज काय म्हणतात बोले तो यतिराज ऐक सके या चातुर मासे मला एकेच ठाये कर्मणे न फिरणे अनेक कोणे स्थळा त्याचे जे उपचार साहित्य कळा खुणेच जाणोण्या ते ठाई ममराने म्हणून शंभो तुझी आलया एका ठिकाणी बसून 4 महिने चातुर्मास करायचा इतरत्र मला कुठं फिरायचं नाही आणि जे काय त्याच्यासाठी जे साहित्य लागते ते तुला आणून द्यावं लागेल मी फक्त सांगतो जमते काय महादेव काय म्हणला काय हरकत नाही महाराज राहू म्हणलो तुम्ही जे म्हणसाल ते करू घर तुमचं होतं मात्र पत्नी मधून ऐकू लागली ऐकून येतो अंबिका दुखवले मने हे विघ्न आले मला सेवेशी चूक कशी करू म्हणून शिवपूजे प्रेरिला म्हणून कोणताही नवीन माणूस जर आला महाराज तर बायको मात्र बरोबर तिकडे 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 इकडे फिरत फिरत ऐकते म्हणून माणसापेक्षा बाईचे कान तिकट राहतात का बाईला काय ऐकू येते
जास्त. आणि माणसाला काय ऐकू ना, याला लई व्यसन जास्त जडले. बिडी ओढून कान बहिरे, तोटा तुना काऊन कान बहिरे, फार व्यसन. आवांतरी कल खाय, तिकल खाय, नको ते खाय, खाऊन खाऊन थुकून याचे कान बहिरे झाले. आणि वय नसताना दात पडून गेले. आणि बाई कोणत्याच व्यसनात नसल्यामुळं तिचे कान तिकट राहतात. कवा ऐकू येते हे माणूस, कवा ऐकलीस तू म्हणते. तुम्ही ते बोलालेले तुम्ही मी बरोबर ऐकलो ना. मग महादेवाची बायको, या दोघांचं संभाषण चालताना दोघांच्या मध्ये येऊन टपकली. काय म्हणला मालक? नाही नाही नाही, 4 महिने चातुर्मासात आमच्या मालक हो म्हणला तरी मालक आमचा भोळा होय, हे भोळा शंकर होय, हे काही म्हणते म्हणले शंकर, याला काही हिशोब म्हणे का घरातला. आणि तुम्ही तुमचं स्थळ शोधा देवा, आमच्या घरी तुम्ही येऊ नका, आमच्या सेवा तुमची होत नाही, असे शब्द काढल्याबरोबर मालक बोलताना मालकीन बोलले. दुसरा माणूस कशाला नाही. बाई नुसती ज्याच्या घरामध्ये आपण आल्यावर जर भांडे आदळू लागली दनादन, तरी नवीन माणूस, हुशार जेंट माणूस एरीत निघून जाते. आणि ज्याला काय कळणार ते सुस्त पडून राहते. काय चाललंय काय नाही, अरे काय चाललंय तुला सांगाली ना निमंत्रण, आधी निघून जायचं. हा तिथंच बसलाच काय, चहा झाली की नाही, कवा करता म्हणा. ज्याच्या घरामध्ये भांड्याला जास्त बोचे पडले तिथं बाई तिकट आहे. तिनं जास्त मालकाचा राग कमवाय. भांडे घासता घासता तांब्या फेकून मारायचं मांजराला, उंदीर दिसला उंदराला राटसर होईना दणकिन्या फेकून टाकला. मग असे शब्द ऐकल्या बरोबर गुरु महाराज तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर महाराज कुठं आले? वैकुंठाला. देव निघाले 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 निघाले, देव निघाले निघाले वैकुंठ भुवनाले, वैकुंठ भुवनाले, दत्त निघाले निघाले, देव निघाले निघाले, दत्त निघाले निघाले. मग गुरु महाराज तिथून नाही निघाले. बघा आले वैकुंठावर. वंदून येती राजपद कमळे, पोजोने आज्ञा पुषे, चित्ती तुझे सांग म्हणे वरा, तुम्ही कोठून आला असे. महाराज तुम्ही कुठून आला? बोले तो येते राजा के सके चातुर्मासा शिव, एकेच ठाई कर्मने न फिरणे, अनेक कोणे स्थळा. एका ठिकाणी बसून 4 महिने चातुर्मास करायचा आहे. महाराज तुमच्या घरी आलो. विष्णू म्हणतात काय हरकत नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर पत्नी काय म्हणते? ऐकून येतो लक्ष्मी मुनीशी कंपून बोले कसे, स्वामी हे न घडे मजला आज्ञांकिता मानसी. ऐकल्याबरोबर लक्ष्मी रागात म्हणते देवा हे आमच्यानं सेवा होत नाही. म्हणजे तुम्ही तुमचं स्थळ शोधा आमच्यानं. बघा एक बाई देवाला आणू शकते, बाई देवाला आलेल्या देवाला काढून देऊ शकते. म्हणजे बाई मध्ये सगळी ताकद आहे. आणि आमचे हे कार्यकर्ते हे भोळे होते बिचारे, हे कोण्या लोड मध्ये येणार, कसंही कर देव कर न कर. मात्र आमची मायच मोठी आहे, देवाला आणूही शकते न आलेल्या देवाला 2 लाता घालून काढू शकते. दोन्ही काम आमच्या माईला जमतात. ब्रह्म विष्णू महादेवाच्या बायका तिघाच्याही मनात होतं काय पोटात काळ नाही. मात्र तिघाच्याही बायका देवाला म्हणले बाबा आमच्या घरी तुमच्यानं सेवा होत नाही, तुम्ही तुमचं स्थळ शोधा. वैकुंठाशी सोडून या परतून आला विद्यार्थ्या घरा, बोले तो मुनी शब्द मंजूळ मुखे, भिक्षेशी आलो पहा. तव सावित्री धावणी यतिपदी वंदुनी आज्ञा पुषे, चातुर्मास तुझे घरी क्रमीन मी, जाणो न भिक्षा दिजे. महाराज तिथं आल्यानंतर सत्य लोकांमध्ये सावित्रीला म्हणतात 4 महिने चातुर्मासाची मला भिक्षा पाहिजे. गहू तांदूळ लसूण कांदे जिरे डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ हे भिक्षा नाही, जाणून भिक्षा दे म्हणे 4 महिने चातुर्मासाची.
मग असे शब्द काढल्याबरोबर सावित्री काय म्हणते, तव सावित्री बोलले मुनिवरा, शेवेशी योग्यनी हो ब्रह्मा तो तप साधने बैसुनिया, आणि शेवेशी अंतरता हो. ब्रह्मदेव तपाला बसले, तुमच्या सेवेमध्ये अंतर पडते, आणि आम्ही मालकाची सेवा करणारे आहोत, आणि पती हाच परमेश्वर आहे, दुसरा देव नाही, आणि तुम्ही तुमचं स्थळ शोधा महाराज. आता आम्ही आताच सांगलेले तुम्हाला. बरं असे शब्द ऐकल्याबरोबर ऐकून तो मुनी फिरून आचारला, आला मृत्यू भूमिकेवरी आत्रीच्या तवाश्रमे, आणि उभा दिगांबर कौतुके. महाराज फिरत 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 मृत्यू लोकावर या कर्मभूमीवर अनुसायमाच्या घरी आले, आणि आल्यानंतर मंजूळ शब्दानं महाराज म्हणतात, माय मला भिक्षा पाहिजे. महाराजांनी इथं आल्यानंतर पोशाख बदलला. कोणतं रूप होतं? तेजस्वी तरुणात्मक दिशे जैसा बालार्क उभा असे, बोले तो मुनी शब्द मंजूळ मुखे, भिक्षेसी आलो असे. तेजस्वी तरुणात्मक रूप होत आणि बालार्क स्वरूप होत, आणि म्हणतात प्रेमानं, माय मला भिक्षा पाहिजे. तर अनुसूया माय काय म्हणते, ऐकून तो सती बोलली मुनिवरा, भिक्षा कशी मागता, आज्ञा हे मुखी बोलणे तवरुचे अंतरचे चिंतिता. महाराज तुमच्या मुखातून जे शब्द निघतील ते मी भिक्षा द्यायला तयार आहे महाराज, फक्त तुमच्या मुखातून शब्द काढा, असं अनुसूया माय म्हणते. मात्र म्हणली नाही अनुसूया माय, आमच्या मालकाला थोडं विचारू द्या. बघा ते बाईच होईल, हे बाईच होईल, मात्र बाईत फरक होईल. मग असे शब्द काढल्याबरोबर महाराज काय म्हणतात, चातुर्मास क्रमावा, मुनी म्हणे आलो तुझे आश्रमा. माय 4 महिने चातुर्मास करण्यासाठी मी तुझ्या घरी आलो, मला दुसरं काही मागायचं नाही, मला चातुर्मासाची भिक्षा पाहिजे. असे शब्द काढल्यावर अनुसूया माय म्हणतात, देवा बसा किंवा म्हणले. बैसुनी अति आदरे पूजितेसे आत्मस्वरूप विक्रमा, त्या गुणे ब्रह्म भावना भ्रमित जो आत्मस्वरूपे सदा, हे भिक्षा ममांतरे पती वरता बोले मुनी एकदा. महाराज बसा. आतापर्यंत बरेच भिक्षा मागणारे आले, मात्र काही भिक्षा मागून नेले, मात्र तुमची भिक्षा ही 4 महिने चातुर्मासाचे. महाराज काय प्रेमानं तुम्ही हे शब्द काढलात, बसा देवा, असं प्रेमानं अनुसूया माय म्हणते. महाराज अति आदराने महाराजाचं पूजन करू लागले षडोपचारी. मग महाराजाला तळमळ सुटली, हे अनुसूया मायच्या माहित नव्हतं. माय चातुर्मास करायचं की नाही हे सांगडे आधी, नुसती पूजा करू नको, आधी सांग मला. आधी हो म्हणलं तर होय, नाही तर निघालो म्हणजे. त्यावेळेस अनुसूया मायला महाराज काय म्हणतात, अनुसूया माय काय म्हणते महाराजांना, चातुर्मास हो क्रमण करा, 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 चातुर्मास सुखे राहो मुनेवरा, सुखे राहो मुनेवरा, सुखे राहो मुनेवरा, सुखे राहो मुनेवरा, चातुर्मास हो क्रमण करा, चातुर्मास हो क्रमण करा, चातुर्मास चातुर्मासाला 4 महिने राहा महाराज, काय हरकत नाही महाराज, घर तुमचं होईल. मग चातुर्मास क्रमण करा, सुखी राहो मुनीवरा, आणि दुर्बळाचे स्थळ पवित्र करा, आणि स्वामी समर्थ हो. महाराज तुमच्या राहण्यानं गरीबाचं घर पवित्र होऊन जाईल. देवा आम्ही किमर्थ जाना हो देवा सेवाहीन, आणि परी लागले असे ध्यान तुमची आचरणाचे. महाराज खूप दिवसाची आवड आहे म्हणजे तुम्ही यावं म्हणून. अनुसूया माय आवडी मनात असावा तुमचा समागम व्हावा,
अन देहाची झिजवावा अविनाशाच्या पायी हो. महाराज खूप दिवसाची आवड आहे म्हणजे तुम्ही यावं म्हणून, मात्र आवड मी दाखवली नाही महाराज, भक्त मनामधून तुम्ही यावं. मग महाराज म्हणजे बाय कुठं बसू, काय घरात होय, देवघरात होय, काय वस्त्रीत होय, अंगणात होय, कुठं होय, सांग का बडतो. महाराजाला चातुर्मासाचे वेद गुरु पौर्णिमा जवळ आली होती. मग आणि हे जर चान्स हुकला की महाराजाला जागाच नव्हत्या, पाताळातच प्रगटच झाले नव्हते महाराज. मग अणुसाहेबानं काय केलं, हातच पुढे केला. माय महाराजाला म्हणते, बापू इथं चातुर्मास करा. मग दिले क्रस्ता आसना, वरी बसले जग जीवना, स्वरूप धरिले सगुण आणि निमित्ते अनुसयेच्या. महाराजाला अनुसाय, महाराज इथं बसा. आता हातात जर महाराज आले तर या हातामध्ये देव आहे. अनुसये घरे आले निरंजन, अनुसये घरे आले निरंजन, पैसाया आसन करले, पैसाया आसन करले, पैसाया आसन करले, पैसाया आसन करले. करावरे उभा आनंदाचा गावा, करावरे उभा आनंदाचा गावा, करावरे उभा आनंदाचा गावा, करावरे उभा आनंदाचा गावा. स्वयं दत्तराज अवतारले, स्वयं दत्तराज अवतारले, स्वयं दत्तराज अवतारले, स्वयं दत्तराज अवतारले. मग अनुसूयाबाईच्या हातातच महाराज अवतारले. असं जवळच महाराज इथं अनुसूया माय अशी. महाराज म्हणले, माय काय पाहिजे सांग. तर अनुसूया माय काय मागितले महाराजांना, तुम्हाला जर म्हणलं काय माय पाहिजे सांग, तुमच्या मागण्या लय होत्या. मोठी डायरी देऊन टाकू रे, मोठी डायरी. बापू लय मागण्या हातो. आणि तुमच्या मागण्या म्हणजे तुमच्या आजा पंजा खापर पंजापासूनच्या उकरून काढून तुमच्या पुन्हा परत मागण्या. डायरीच पुरी व्हायची नाही, देव कदरून निघून जायचा होय तुमच्या या सगळ्या वागण्यानं. अनुसयाने काय मागितले, अनुसया बोलत पुढे आवधूत, अनुसया बोलत पुढे आवधूत, अनुसया बोलत पुढे आवधूत, अनुसया बोलत पुढे आवधूत. राहोर धयात गुरु महाराज, राहोर धयात महाराज, राहोर धयात गुरु महाराज, राहोर धयात महाराज. अनुसयाबाईला काय मागितले महाराज, फक्त तुम्ही माझ्या हृदयात राहा. हातावर मागितलं हे सुद्धा लांब वाटलं, इथं बसा. मग अनुसयाबाईच्या हातात देव आहे, म्हणून तुमच्या हातात देव आहे माय, तुमच्या हातात. आणि आमच्या हातात बिड्या आहेत, तोटा चुन्ना पुढे आहे. आमचं लय अवघड काम, आता आम्ही देवाला येऊच देईना. तुमच्या हातात देव आहे, म्हणून तुमचा हात जगन्नाथ. म्हणून हे हात निर्मळ पाहिजे, साबणानं धुवून नाही. कोणाची वस्तू आणू नये, कोणाच्या शेतात मजुरीने गेलं तर कोणाच्या शेंगा वरपूर आणू नये. वांगे धरलं की उठलं की सुटलं आणायचे नाहीत, कोणाच्या मिरच्या आणायच्या नाहीत. हात इमानदारीनं राहावा, हे न्यायनीतीचे हात होत. या हातानं जे वाढाव, पोळी कराव, भाजी कराव, भाजी चिराव. हे हात स्वयंपाक करायचे होत. हे हातानं आंघोळ घालायचं होय गुरुला. हे गुरुची सेवा करण्याचे हात होत. आणि या हातामध्ये जे आहे ते दुसरं कशात नाही. या हातानं जर पेन धरून जर पद्धतशीर अभ्यास केला तर हे हात दिल्लीला नेऊन पोहोची करतात, इतकी ताकद हातामध्ये आहे. आणि हेच हातात जर बिडी धरला तर हे दवाखान्यात घेऊन जातात. हाय ते 2 एकर विकून टाकून देवदत्त. राम नाम सत्य हे. हातामध्ये फार मोठी ताकद आहे, म्हणून हातामध्ये टाळ राहावा.
भजन्या जोरात होता मिरवणुकीमध्ये, आज उड्यात मारू लागला, स्पीड आहे. मग हातामध्ये फार मोठी किमया आहे, म्हणून हात केव्हा इमानदारी न्यायनीतीचे देवाण घेवाण इमानदारी न्यायनीती देवा आणि घेवा देणं घेणं हा या हातानच होते. मात्र या हातामध्ये इमानदार घेते मात्र देताना देईना हे इमानदारी फिसकते. कवा देईल तास आता जाऊ दे मग माणूस याच्या नदी कवाला. म्हणून हातामध्ये या हातानं गल्ला करून 2 रुपये 5 रुपये 10 रुपये गल्ल्यात टाकाव. गल्ला मात्र फक्त मालकाला सांगू नका, महाराजाला सांगा. महाराज माहूरकडे गल्ले घेऊन जाते. मग आणि गल्ला काय करते, गल्ला आलेली बल्ला दूर करते. इतकी ताकद गल्ल्यात आहे, कोणतीच बल्ला येऊ दे ना. म्हणून हात या हातानच बघा चलताना माणूस असा चलते, मात्र जितकी हाताची स्पीड आहे तितके पाय चलतात. आणि हात न हाली त्याला बांधून चलवा चलच ना. हातात काय असेल कनेक्शन, हाताचे कनेक्शन पायात आहे. असं चाललं पाय, जितकं हात हालेलं तितकं स्पीड नव्हती. आणि बोलताना सुद्धा माणूस हात हलवीत बोलते. कवा एबीपी माझा टीव्ही 9 वर बघा, कोणताही मंत्री असो कोणी असो, विरोधी पक्ष नेता असू द्या की कोणी असू द्या, असं ना असं केल्याशिवाय बोलाय जमणार. त्याला एकच म्हणायचं बाबा हात बांधून बोल, जमच ना, बोलणंच आहे ना. हातात खेळ आहे. आणि अनुसया मायच्या हातात गुरु महाराज आले 4 महिने चातुर्मास करण्यासाठी. मग आणि मग तिथले क्रस्थळासन वरी बसले, जग जीवन स्वरूप धरले. सगुण निमित्ते अनुसयेच्या जे जे इच्छा करे आपण ते ते ऋषी देते आणून. पूर्ण झाले अनुष्ठान करतळ संपोष्टीचे. निर्गुण तो सगुण झाला आला अनंत ब्रह्मांड उलंगुण. द्वादश मंडळाचा केव्हा कोण तया दिगांबरा पुढे. मग 4 महिने चातुर्मास करत असताना महाराज एका दिवशी अनुसया म्हणले, माय एक काम आहे म्हणजे तुझ्याकडे. सांगा महाराज कोणतं काम, सांगा महाराज काय कोणतं काम आहे. त्यावेळेस अनुसया माय काय म्हणते, तो मग तो अनुसया मातेशी बोलत असे स्वयंवरशी. सांगतो विचार तुम्हाशी तुझ पुढे सांगतो. तिघी पतिव्रता सुंदर म्हणते आम्ही आहो थोर. तयाचे बांधावे तोडर आपुलिया चरणाशी. तिघी लक्ष्मी सावित्री पार्वतीला फार मोठा अभिमान आला. आणि त्याच्या भावल्या करून माय तुझ्या पायात बांधून टाक, म्हणजे सगळ्या जगाला बघू दे म्हणले की एवढ्या मोठ्या राजाच्या बायका या गरीब झोपडीमध्ये राहणाऱ्या बाईच्या पायात हात एकदा जगाला दिसू द्या, तेव्हा अहंकार कमी होतो. मग अनुसया माते देवा मी किमर्थ जाना हो देवा सेवाहीन. तुमचे कृपे करून हे वचन सत्य होय. महाराज मी गरीब आहो, एवढ्या मोठ्याच्या बायकाच्या जर भावल्या मी पायात बांधल्या तर मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाची झोपडी गाडा. मोठा माणूस घर बांधू लागला, उगच उकडे फिकांडे सर्वसामान्य माणसाचे असले एरीच त्यानं लोटीत नेली. ते बोंबलं ते मजा उकंडाची जागा 20 वर्षापासून कागद दागी होईल. त्याला काय म्हणते कागद दागी. हे म्हणते बाबा कागद नाही, उग कुठेही टाकायलाच नाही. आणि ते गरीबाची ताकद नाही, त्याला विचारायची तुझ्याकडे काय कागद आहे इथं साफसूफ करायलास. ते जमच ना, ते नाही याच्यापाशी बळ. गप काय करते, गप 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 राहते ते काहीच म्हणला. ते दुसरे माणसं म्हणतात नाही त्याच्यापाशी कागद नाही, जमना. मोठ्याचा आला गाडा गरीबाचे झोपडे काढा उचला. मग अनुसयाने भावल्या तयार केल्या, पायामध्ये बांधल्या. छुम छुम आवाज येऊ लागला. कोणी एके दिवशी आला ते नारद ऋषी. तयाने तोडर चरणाशी नाही तो आलो केले. अचानक नारद मुनीची फेरी आली. नारायण नारायण. छुम छुम आवाज चैनीचा ऐकू लागला. म्हणजे माय चैनीचा आवाज ऐकू लागला. कोणत्या चैना नाही, नवीन कंपनी आहे म्हणजे आता एक नवीन निघाली. आणि कोणती कंपनी आहे, आमच्या घरी आमच्या इकडे तिकडे लोकांना सांगू द्या तुमच्या कंपनीची गिऱ्हाईक तरी करून देऊ म्हणजे जास्त. मग अनुसयाने असा पाय पुढे केला, चैन दाखवली. लक्ष्मी सावित्री पार्वती पायात लोळ आली. एकूण 3 एकूण. हे बघितल्याबरोबर नारद मुनी आश्चर्यच गेले. थोर आश्चर्य करे म्हणत ऐशी सती नाही त्रिभुवनात.
ती सर्वाहून श्रेष्ठ दिसत आणि कोण उपमा द्यावी जला. प्रसाद घेतला, अनुसाहेबाचं दर्शन घेतलं नारद मुनीनं आणि तिथून अनुसाहेबाचं स्तवन करत नारद मुनी निघाले. कुठं? सत्य वैकुंठ कैलासाला बातमी ताबडतोब लावण्यासाठी. बघ नारद मुनी निघाले. जय जय अनुसया माय, जय जय अनुसया